श्री स्वामी समर्थ मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा डोके सर्वांचं स्वागत करते. तर काय झालं, सकाळचा 1 ते 1.5 वाटी भात शिल्लक राहिला होता. आता या भाताचं काय करायचं, टाकून देण्यापेक्षा म्हटलं काहीतरी एखादा नवीन आपण पदार्थ तयार करूयात. म्हणून मी काय केलं, हा भात मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आणि त्यामध्ये अर्धी वाटी दही घातलं. म्हणजे 1.5 वाटी भातासाठी मी इथं अर्धी वाटी दही घातलेले आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घातलं. आता हे पाणी मी पाहू शकता तुम्ही, ती दह्याची वाटी विसळूनच त्याच्यामध्ये घातलेले. जास्त पाणी घालायचं नाही आहे, त्याने काय होईल की हे मिश्रण जे आहे ते पातळ होईल. आणि आता हे काय करायचं, मिक्सरला छान बारीक असं वाटून घ्यायचे. आता पाहू शकता तुम्ही ही कसं त्याचं पेस्ट तयार झालेली आहे ती भाताची. हे जास्त पातळही झालेलं नाही आहे आणि जास्त असं घट्ट पण झालेलं नाही. एकदम आपल्याला हवं तशी पेस्ट इथं तयार झालेली आहे. आता आपण एका बाउलमध्ये ही पेस्ट काढून घेऊयात. काय होतं, बऱ्याचदा भात शिल्लक राहतो, त्याचं काय करायचं हा प्रश्न पडतो. बऱ्याचदा फोडणीचा भातच केला जातो, पण असे जर वेगवेगळे पदार्थ आपण केले तर मुलं नक्की आवडीने खातात. आता ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेतली. त्यामध्ये मी काय केलं, अर्धी वाटी रवा घातला आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घातला. आता कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही इथं तांदळाचं पीठही वापरू शकता. आणि यामध्ये काय केलं, मी बारीक कट केलेला कढीपत्ता घातला, बारीक कट केलेली अशी कोथिंबीर घातली. नंतर 2-3 हिरव्या मिरच्या मी इथं छान अशा कट करून घेतल्या होत्या, त्या घातल्या. नंतर इथं मी छोटे छोटे असे तुकडे करून घेतले होते खोबऱ्याचे, ते घातलेत. तुमचं हे सुक्कं खोबरं मी इथं वापरलेलं आहे. तुमच्याकडे जर ओलं खोबरं असलं तर तेही वापरू शकता. 1 चमचा मी इथं आलं जे होतं की नाही ते कुटून घेतलं होतं, ते आलं घातलेलं आहे, कुटून घेतलेलं 1 चमचा भरून. नंतर अंदाजे 1 चमचा मी ह्याच्यामध्ये जिरी घातली आहे. नंतर त्याच्यामध्ये काय करायचं, चवीनुसार मीठ घालायचे. मीठ प्रमाणातच घालायचं, कारण भातामध्ये सुद्धा मीठ असतं बरं का, त्याच्यामुळं मीठ घालताना प्रमाणातच घालायचं. आणि इथं काय करायचं, हे छान मळून घ्यायचे, त्या पेस्टमध्येच मळून घ्यायचे. रवा आणि कॉर्नफ्लॉवरचं हे मिश्रण छानपैकी तेवढ्या पेस्टमध्ये मिसळून मळून घ्यायचे. त्यामध्ये अजिबात पाण्याचा कसलाच वापर करायचा नाही आहे. आणि एकदम छान असा घट्टसर गोळा ह्याचा मळून घ्यायचा आहे. आता आपलं इथं पीठ मळून झाले. आपण काय करूया, हे 15 मिनटं रेस्टसाठी ठेवूया, की जेणेकरून आपला रवा जो आहे तो छान असा फुलला जाईल आणि तो छान असा भिजेल. आता इथं 15 मिनटं झालेली आहेत. आपण आता प्लेट बाजूला केलेली आहे. पाहू शकता तुम्ही, इथं रवा छान असा फुललेला आहे, म्हणजे तो छान भिजलेला आहे. अगदी आपल्याला हवा तसा रवा झालेला आहे. त्यामध्ये पाव चमचा काय करायचं, खातं सोडा घालायचा आहे. खातं सोडा घालूनही ते पीठ छान असं मी काय केले, खातं सोडा त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला आहे. चांगला खातं सोडा मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. तुम्ही पाहू शकता ही पेस्ट कशी घट्टसर असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आपल्याला अगदी हवं तसं ही पीठ झालेलं आहे तयार. आता काय करायचं, ओला पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि त्याचे काय करायचे, इथं हातावर असे मेदूवडे तयार करून घ्यायचे. तर गोल आकार देऊन मध्ये त्याला होल पाडून घ्यायचे. आता इथं मी पहिला एक मेदूवडा तयार करून घेतलेला आहे. आणि आता गॅसवर मी काय केलं होतं, इथं तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा म्हटलं एकच मेदूवडा आपण तळून पाहूयात कसं झालं आहे, ते आपल्याला कळलं पिठाचं प्रमाण ते. आता मी इथं पहिला मेदूवडा इथं तळून घेत आहे. आणि आपण मेदूवडे हे तळत असताना गॅसची आच ही काय करायची, मीडियम ठेवायची, की जेणेकरून आपले मेदूवडे आतपर्यंत असे क्रिस्पी असे तळले जातील. आता पाहू शकता तुम्ही किती छान असा नारंगी रंगावर हा मेदूवडा आपण तळून घेतला आहे. तो आतमध्येही खूप छान आणि क्रिस्पी झालेला आहे बरं का. आता आपण ह्या दुसरा घाणा इथं तळण्यासाठी घेतला आहे. आता इथे मी तेलामध्ये 2 मेदूवडे घातलेले आहेत. आपला पहिला मेदूवडा एकदम छान सक्सेस असं झालेलं आहे. त्याच्यामुळं मी आता इथं दुसरे घाणा पण इथं तळून घेत आहे तेलामध्ये.
आता या ठिकाणी मी काय केलं, गॅसची आच ही मिडियमच ठेवलेली होती. आता पाहू शकता हे दुसराही मी अशा पद्धतीने सर्व मेदूवडे तळून घेतलेले आहेत. एकदम छान असे क्रिस्पी हे मेदूवडे तयार झालेले आहेत. हे मेदूवडे तुम्ही दह्यासोबत सॉससोबत खाऊ शकता. आणि हो, तुम्हीही अशा पद्धतीचे मेदूवडे करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेत ते. आणि माझा हा व्हिडिओ जर आवडला तो जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.